काय हो, तुम्ही कधी अशी खेकडा बिर्याणी घरच्या घरी बनवली आहे का? नसेल बनवली तर ही रेसिपी एकदा सेव्ह आणि शेअर करून ठेवा. नेहमी नेहमी तीच बिर्याणी खाऊन कंटाळला असाल तर ही खेकडा बिर्याणी एकदा नक्की ट्राय करा. नमस्कार मंडळी, मी पद्मा. तुम्हा सर्वांचे नवीन एका व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत. चला तर मग जरा वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. त्याकरिता खेकडे आणले. खेकड्याची नांगी काढून घेतली व 4-5 पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घेतले. सर्व खेकडे 4-5 पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घेतल्यानंतर त्याचे वरील व आतील घाण काढून घेतली. अगदी दाखवते त्याप्रमाणे खेकडे साफ करून घेतले व मेंदीचे 2 तुकडे केले. ही खेकडा बिर्याणी चवीला अतिशय सुंदर टेस्टी अशी बनते. एकदा बनवाल तर पुन्हा पुन्हा बनवून खाल अशी चविष्ट खेकडा बिर्याणी. अजूनपर्यंत बनवून खाल्ली तर पुन्हा पुन्हा बनवून खाल अशी चविष्ट खेकडा बिर्याणी तयार होते. सर्व खेकडे याच पद्धतीने साफ करून घेतले. नंतर नांगे सुद्धा साफ करून घेतले व तेही त्या ताटामध्ये ठेवून बाजूला ठेवले. बघा, दाखवते त्याप्रमाणे सर्व साफ करून बाजूला ठेवूया. आता पुढील तयारी करूया. खेकडे साफ करून झाल्यानंतर बाजूला ठेवले व आता पुढील मसाल्याची तयारी करूया. त्याकरिता कांदा भाजून घेतला, खोबरं भाजून घेतलं व तेही मिक्सरच्या भांड्यामध्ये घातलं. भरपूर सारा लसूण घेतला, अद्रक घातले व 1 टोमॅटो ही कट करून मिक्सरच्या भांड्यात घालून घेतले व त्याची पातळ अशी पेस्ट तयार करून घेतली. मसाला तयार करून आता पुढील तयारी करूया. गॅसवर पातेले ठेवले, त्यात तेल घातले. तेल गरम झाल्यानंतर 2 तेजपत्ता व भरपूर सारा कढीपत्ता घातला. नंतर त्यात 2 उभे चिरलेले कांदे घालून घेतले व चांगले तेल सुटेपर्यंत फ्राय करून घेतले. कांदा चांगला ब्राऊन झाल्यानंतर त्यात 1 उभा चिरलेला टोमॅटो घालून घेतला व तोही चांगला तेल सुटेपर्यंत फ्राय करून घेतला. अगदी सर्व मसाले तेल सुटेपर्यंत फ्राय करून घेतले. कांद्याला व टोमॅटोला चांगले तेल सुटल्यानंतर त्यात चवीनुसार मीठ घातले व पुन्हा शिजवून घेतले. चांगला गोल्डन कलर आल्यानंतर त्यात तयार केलेले वाटण घालून घेतले व चांगले मिक्स करून 1 वाफ काढून घेतली. मसाल्याला चांगला गोल्डन तेल सुटल्यानंतर त्यात चिकन मसाला, लाल तिखट, काळा मसाला, चवीनुसार मीठ, हळद व त्याचप्रमाणे बिर्याणी मसाले घालून घेतले. नंतर त्यात भरपूर सारी कोथिंबीर घातली, थोडेसे पाणी घालून घेतले व तेल सुटेपर्यंत फ्राय करून घेतले. नंतर साफ केलेले खेकडे घालून घेतले व चांगले मिक्स करून घेतले. अगदी दाखवते त्याप्रमाणे सर्व साहित्य चांगले मिक्स करून घेतले. वरून झाकण ठेवले, त्यात पाणी घातले व वाफेवर शिजू दिले. अगदी 15 ते 20 मिनिट खेकडे चांगले शिजवून घेतले. 20 ते 25 मिनिट खेकडे शिजू दिल्यानंतर गॅसवर कुकर ठेवला. कुकर गरम झाल्यानंतर त्यात लेअर लावून घेतले. अगदी दाखवते त्याप्रमाणे सर्व लेअर लावून घेऊया. लेअर लावून झाल्यानंतर पुन्हा वरून भात घातले व त्यावर भरपूर सारी कोथिंबीर घालून घेतली. कोथिंबीर घातल्यानंतर त्यात कलर सुद्धा घालून घेतला व 2 चमचे तूप सोडून घेतले. तूप घातल्याने चवीला खूप सुंदर व सुगंध सुद्धा खूप छान येतो. लेअर लावून आता बाजूला ठेवूया व पुढील तयारी करूया. सर्व लेअर लावून झाल्यानंतर गॅसवर तवा ठेवला. तवा गरम झाल्यानंतर त्यावर लेअर करून ठेवलेला कुकर ठेवला व त्यावर फिट्ट असे झाकण ठेवून 15 ते 20 मिनिट वाफ काढून घेतली. 15 ते 20 मिनिट झाल्यानंतर आपली बिर्याणी तयार. बघा, दिसायला ज्याप्रमाणे अप्रतिम त्याचप्रमाणे चवीलाही टेस्टी व अगदी चटपटीत अशी बिर्याणी तयार. एकदा नक्की ट्राय करा.
असेच नवनवीन घरगुती साहित्य वापरून झटपट तयार होणाऱ्या रेसिपीज बघण्याकरिता अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा. पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओजमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. बाय.